In this video, we are going to learn about introduction to JavaScript. So first starts with the what is JavaScript. JavaScript is a programming language which is specially designed for the web pages. Means to make web pages dynamic, we use JavaScript. We can use JavaScript as a standalone program and we can embed it directly into the HTML also. ओके बोथ टाईपने आपण जावास्क्रिप्टचा कोड राईट करू शकतो ॲज अ सेपरेट कोड सेपरेट फाईल म्हणून त्याला क्रिएट करू शकतो दॅट इज अ स्टँडअलोन प्रोग्राम किंवा त्याला HTMLच्या कोडमध्ये ॲज अ स्क्रिप्टिंग लँग्वेज म्हणून सुद्धा आपण त्याला यूज करू शकतो. इट इज कॉल्ड अ डायनामिक लँग्वेज लाईट वेट अँड केस सेन्सिटिव्ह. डायनामिक लँग्वेज का म्हटलेलं आहे ॲज आय सेड to make web pages dynamic we use JavaScript, that's why it is called as a dynamic language. आता वेब पेजला डायनामिक बनवायचं म्हणजेच काय बनवायचं. HTML ही स्टॅटिक वेब पेज क्रिएट करते प्लस डायनामिक वेब पेजसुद्धा क्रिएट करते. स्टॅटिक वेब पेज म्हणजेच काय, दॅट इज रीड ओनली. त्याच्यावरती फक्त इन्फॉर्मेशन प्लेस केलेली असते, ती इन्फॉर्मेशन युजर फक्त रीड करू शकतो, त्यात चेंजेस नाही करू शकत किंवा त्या वेब पेजवरती कुठली इन्फॉर्मेशन तो ॲज अ इनपुट म्हणून देऊ शकत नाही. डायनामिक म्हणजेच काय, ॲट द रन टाईम तो वेब पेजवरती एखादा युजर इन्फॉर्मेशन इनपुट देऊ शकतो किंवा तो असं म्हणू शकतो आपण की तो वेब पेज काहीतरी इन्फॉर्मेशन काहीतरी इनपुट डेटा युजरकडून घेणार आहे आणि तो ॲक्सेप्ट करणार आहे. ओके, आणि प्रोसेस करून त्याला तो वेब सर्व्हरला सेंड करणार जी काही इन्फॉर्मेशन युजरनी एंटर केलेली आहे ती. दॅट इज अ डायनामिक. सो असं जर मला करायचं असेल तर मला जावास्क्रिप्ट यूज करावं लागणार आहे. जावास्क्रिप्ट डायनामिक आहे. जावास्क्रिप्ट जेव्हा फर्स्ट डेव्हलप केली गेली ॲट दॅट टाईम इट वॉज कॉल्ड ॲज अ लाईव्ह स्क्रिप्ट लँग्वेज. त्याच्यानंतर नेटस्केपनी त्याला रिनेम केलं, दॅट इज जावास्क्रिप्ट केलं. आज जावास्क्रिप्ट इज इंटरप्रिटेड लँग्वेज आहे. म्हणजेच काय, ह्याच्यामध्ये ईच लाईन इज प्रोसेस्ड ॲज इट लोड्स इन द ब्राउझर. ब्राउझरवरती जशी लाईन लोड व्हायला लागले तसेच ते प्रोसेस केले जातात. म्हणजे लाईन बाय लाईन कोड इंटरप्रिट केला जाणार आहे, ओके, एक्झिक्यूट केला जाणार आहे आणि तो वेब ब्राउझरवरती लोड केला जाईल. जर ॲट धिस प्रोसेस एखादा एरर फाइंड आउट झाला किंवा एखादा एरर ऑकर झाला तर तिथल्या तिथे लोडिंग थांबवलं जातं आणि जेवढे काही रिमेनिंग लाईन्स ऑफ कोड आहेत ते स्किप केले जातात प्रोसेस होण्यापासून. ओके, सो जावास्क्रिप्ट इज डायनामिक, लाईटवेट, केस सेन्सिटिव्ह अँड इंटरप्रिटेड प्रोग्रामिंग लँग्वेज आपण म्हणतो. सो नेमकं रिलेशन काय आहे, मी म्हटलं जावास्क्रिप्ट हा जो कोड आहे तो आपण HTMLमध्ये यूज करतो, HTMLमध्ये आपण एम्बेड करू शकतो. सो HTML, CSS अँड जावास्क्रिप्टचं नेमकं रिलेशन काय आपण म्हणू शकतो तर HTML कंटेंट डिस्प्ले करतं. HTMLचं काम काय आहे, वेब पेजवरती कंटेंट डिस्प्ले करणं. CSSचं काम काय आहे, कॅस्केड स्टाईल शीटचं प्रेझेंटेशन करणं म्हणजे डिझाईन लावणं. पर्टिक्युलर वेब पेजला डिझाईन जर करायचं असेल तर मी CSS यूज करते. तर इथे जावास्क्रिप्टचा रोल काय असणार आहे, वेब पेजचा बिहेवियर हा जावास्क्रिप्ट डिसाईड करणार आहे. जो काही वेब पेज क्रिएट केलेला आहे तो कसा बिहेव करेल, पर्टिक्युलर इनपुट एंटर केल्यानंतर ना काय रिझल्ट प्रोड्यूस व्हायला पाहिजे हे कोण ठरवणार आहे, जावास्क्रिप्ट ठरवत आहे. म्हणजे HTML ओनली यूज्ड फॉर डिस्प्लेइंग कंटेंट ऑन द वेब पेज, CSS टू मेक अ वेब पेज मोर अट्रॅक्टिव्ह, ओके, म्हणजे डिझाईन त्याला लावणार आपण. आणि जावास्क्रिप्टचा यूज काय आहे तर त्या वेब पेजचा बिहेवियर डिसाईड केला जातो युजिंग जावास्क्रिप्ट. सो दिस इज द रिलेशन बिटवीन HTML, CSS अँड जावास्क्रिप्ट. ओके, ॲज अ नेम जावास्क्रिप्ट, तर इथे जावास्क्रिप्ट आणि जावामध्ये नेमकं काय रिलेशन आहे म्हटलं तर जावास्क्रिप्ट इज नॉट जावा. ओके, जावास्क्रिप्ट ही जावा नाही आहे. म्हणजे पर्टिक्युलर जावास्क्रिप्टच्या नेममध्ये जावा इन्क्लूड आहे, बट जावास्क्रिप्ट आणि जावाचं काहीसुद्धा रिलेशन नाही. दीज टू आर टोटली डिफरंट प्रोग्रामिंग लँग्वेजेस. जावास्क्रिप्ट आर इंटरप्रिटेड इन द ब्राउझर वेअर Java programs are compiled and can be run as standalone applications.
And Java, okay, so JavaScript is for the web pages and Java is used for the standalone applications. So here JavaScript is not Java. पण JavaScriptची जर हिस्ट्री बघितली, जसं मी तुम्हाला पहिल्यांदा म्हटलं, ठीक आहे, बिफोर हिस्ट्री, why to use JavaScript? It is easier to learn than most programming languages. त्याचे सिंटॅक्स जे काय ते खूप इझी टू लर्न आहेत. त्याच्यानंतर इट अलाउज यू टू मेक इंटरॅक्टिव्ह वेब पेजेस. युजिंग JavaScript we can make web pages interactive. That's why we have to use JavaScript and it can be fun. Simple आहे. Why to use JavaScript? तो सिम्पल असं म्हणू शकतो की आपण टू व्हॅलिडेट वेब पेज डेटा वी यूज JavaScript. ओके, व्हॅलिडेशन जर मला करायचं असेल वेब पेजवरती तर मी JavaScript यूज करू शकते. सो JavaScript हिस्ट्री ह्याच्यामध्ये काय बघणार आपण, JavaScript नेमका कसा क्रिएट झाला. इन 1995 JavaScript हा डेव्हलप केला गेला. That is, the name was changed to LiveScript in 1995 and December 1995 मध्ये LiveScript to JavaScript हे रिनेम केलं गेलं. Okay, so it is created by the Brendan Eich in 1995 during his time at Netscape Communications and it is originally called Mocha. म्हणजे हा JavaScript जो डेव्हलप केलेला होता त्याला ओरिजिनली काय नाव होतं तर मोचा होता. Okay, after that in September 1995 the name was changed to LiveScript. Then in December 1995 the name was renamed to JavaScript. The general purpose JavaScript engine had been embedded in web browsers. म्हणजे आताचे जे काही मॉडर्न वेब ब्राउझर्स आहेत त्या वेब ब्राउझरमध्ये ऑलरेडी JavaScript इंजिन इन्क्लूड केलेलं आहे. आपल्याला JavaScript जर रन करायचं असेल आपल्या पर्टिक्युलर लॅपटॉपवरती किंवा माझ्या वेब ब्राउझरवरती मला जर रन करायचे असतील JavaScriptचे प्रोग्राम तर मला कुठलाही एन्व्हायरमेंट सेटअप करायची गरज नाही आहे. पण जे काही वेब ब्राउझर आहेत ते वेब ब्राउझर ऑलरेडी इनबिल्ट JavaScript इंजिन इन्क्लूड आहेत. ओके, दॅट्स वाय मला JavaScriptसाठी कुठलाही सॉफ्टवेअर इन्स्टॉल करून घ्यायची गरज नाही आहे. मी एखादा ब्राउझर यूज करेन त्या ब्राउझरसोबत JavaScript देखील येऊन जाईल. त्याच्यानंतर युरोपियन कम्प्युटर मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशनने काही व्हर्जन्स काढले जे JavaScriptचे लेटेस्टसुद्धा आपण त्याचे व्हर्जन्स यूज करतो JavaScriptचे. दॅट इज ECMA स्क्रिप्ट एडिशन 1 आहे 2 आफ्टर दॅट 3 to 6 एवढे व्हर्जन्स आहेत आतापर्यंत रिलीज झालेले. ओके, सो दिस इज JavaScriptची हिस्ट्री सिम्पल फॉर्ममध्ये. इट वॉज क्रिएटेड बाय ब्रेंडन ईच. ओके, 1995 मध्ये क्रिएट केली गेली बाय द नेटस्केप कम्युनिकेशन. फर्स्ट त्याला LiveScript म्हणून नाव होतं, त्याच्यानंतर ना JavaScriptला रिनेम झालं. सो द नेक्स्ट इज ॲडव्हान्टेजेस. सो JavaScriptचे काय ॲडव्हान्टेजेस आहेत ज्याच्या थ्रू आपण JavaScript यूज करतो. सो फर्स्ट ॲडव्हान्टेज इज इट इज एक्झिक्युटेड ऑन द क्लायंट साईड किंवा आपण ह्याला क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेजसुद्धा म्हणतो. क्लायंट साईड म्हणजेच काय, व्ह्युअरच्या वेब ब्राउझरवरती JavaScript एक्झिक्यूट होतो. ॲक्च्युली हा वेब सर्व्हरवरती एक्झिक्यूट होणार नाही आहे, युजरच्या ब्राउझरवरती एक्झिक्यूट होणार आहे. दॅट्स वाय इट इज अ क्लायंट साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज. JavaScript is relatively easy language. It is an advantage of the JavaScript. म्हणजे याचे जे काही सिंटॅक्स आहेत ते हार्ड टू रिमेंबर नाही आहेत, हार्ड टू यूज नाही आहेत. सिम्पली इंग्लिश लँग्वेजसारखेच आपल्याला लगेचच ह्याचे सिंटॅक्स कळून जातात. दॅट्स वाय इट इज अ इझी लँग्वेज. ओके, नेक्स्ट आहे इन्क्रीज्ड इंटरॅक्टिव्हिटी. We can create interfaces that react when the user hovers over them with a mouse or activates them via the keyboard. इंटरॅक्टिव्हिटी इन्क्रीज केलेली आहे म्हणजे इथे मी इव्हेंट हँडलिंग करू शकते, वेदर इट इज माऊस इव्हेंट हँडलिंग और कीबोर्ड इव्हेंट हँडलिंग. कीबोर्ड थ्रू ज्या काही मी की प्रेस करणार आहे पर्टिक्युलर ती की प्रेस केल्यानंतर ना काहीतरी ॲक्शन परफॉर्म व्हायला पाहिजे, दॅट इज इंटरॅक्शन व्हायला पाहिजे. मीन्स इथे इन्क्रीज्ड इंटरॅक्टिव्हिटी केलेली अशी खूप सारे इव्हेंट्स हँडलिंग फीचर्स इथे अवेलेबल आहेत ज्या थ्रू आपण इव्हेंट हँडल करू शकतो. Then richer interfaces, you can use JavaScript to include such items as drag and drop components and sliders to give a rich interface to your site visitors.
तर हे काय आहेत जावास्क्रिप्टचे ॲडव्हान्टेजेस. तर असे लिमिटेशन्स देखील आहेत जावास्क्रिप्टचे. सो फर्स्ट लिमिटेशन इज जावास्क्रिप्ट कॅन नॉट राईट टू फाईल्स ऑन द सर्व्हर विदाउट द हेल्प ऑफ सर्व्हर साईड स्क्रिप्ट. जावास्क्रिप्टचं काम काय आहे, क्लायंट साईडला जो काही जावास्क्रिप्टमधला कोड आहे तो कोड क्लायंट साईडलाच एक्झिक्यूट करायचा. म्हणजे ह्याच्यासाठी मी यूज कशासाठी करणार हा जावास्क्रिप्ट, तर सिम्पली वेब पेज थ्रू मी काहीतरी डेटा युजरकडून ॲक्सेस करून घेते आहे, त्या डेटाला मी व्हॅलिड आहे का नाही चेक करते आहे आणि चेक केल्यानंतर ना तो डेटा मला वेब सर्व्हरला सेंड करायचा आहे. ओके, ही माझी प्रोसेसिंग आहे. मग ह्या प्रोसेसिंगमध्ये जो व्हॅलिडेशनचा फेज आहे, जिथे आपण इनपुटेड डेटा व्हॅलिड आहे का नाही हे चेक करायला लागलो आहे, ते चेक कोण करणार आहे, तर जावास्क्रिप्ट चेक करणार आहे आणि चेक केल्यानंतर ना तो डेटा तो सर्व्हरला सेंड करणार आहे. हे काम जावास्क्रिप्टचं आहे. मग इथे जावास्क्रिप्ट कुठलाही डेटा फाईल्सला राईट करत नाही. जर त्याला फाईलला राईट करायचा असेल डेटा तर ह्या JavaScript has to use the server-side scripting language. JavaScript cannot access backend databases without a server-side script. जर मला डेटाबेसला ॲक्सेस करायचा असेल तर जावास्क्रिप्ट थ्रू मी डायरेक्टली करू शकत नाही. मला सर्व्हर साईड स्क्रिप्टिंग लँग्वेज कुठली तरी यूज करावे लागते विथ द जावास्क्रिप्ट आणि मगच मी त्या डेटाबेसला ॲक्सेस करू शकतो. सो दिस इज द लिमिटेशन ऑफ द जावास्क्रिप्ट. Another limitation is JavaScript cannot read from and write to files in the client. Again, ओके, जावास्क्रिप्ट जरी क्लायंट कम्प्युटरवरती रन होत असली तरी सुद्धा क्लायंट साईडची कुठलेही फाईलचा डेटा तो रीड करू शकत नाही किंवा फाईलमध्ये कुठलाही डेटा तो राईट करू शकत नाही. सो जावास्क्रिप्ट डज नॉट हॅव मल्टीथ्रेडिंग सुद्धा नाही आहे जावास्क्रिप्टमध्ये. सो दीज आर द लिमिटेशन्स ऑफ द JavaScript. Okay, so in this video we have seen what is JavaScript, why to use JavaScript history, okay, then limitations of the JavaScript and advantages of the JavaScript.